नमस्कार, मी ऋषिकरत. शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रातील असं एकही जिल्हा राहिला नाही किंवा तालुका राहिला नाही किंवा गाव राहिलं नाही की त्या गावामध्ये अतिवृष्टी झाली नसेल किंवा महापूर आलं नसेल. काही शेतकरी बंधूंचं हातातोंडाशी आलेलं पीक निस्तानाबूत झालंय, मातीमोल झालेलं आहे. काही ठिकाणी काहींचे गाय गोठे वाहून गेलेले आहेत, काहींचे गुरंढोरं वाहून गेलेले, काहींचे या ठिकाणी जे शेतीला लागणारं साहित्य आहे ते साहित्य वाहून गेलंय. डोळ्या देखत या सर्व गोष्टी सर्व शेतकरी बांधवांनी पाहिल्यात आणि तरीही महाराष्ट्र शासनामार्फत काही ठिकाणी पंचनामे केले जात आहेत आणि काही ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून पंचनामासाठी कुठल्याही प्रकारची मदत त्या शेतकऱ्यांना दिली जात नाही. तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, आपल्या जे नुकसान झालं आहे त्याचे जिओ टॅग लोकेशन फोटो काढून घ्या, तुमच्या स्थानिक प्रशासनाकडे किंवा अधिकाऱ्याकडे त्यांची तक्रार करा आणि लवकरात लवकर आमच्या शेतीचे किंवा तुमचं जे नुकसान झालं असेल त्याचे पंचनामे करा अशी मागणी करा. पण शेतकरी बंधूंनो, आता ही अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर होणार आहे, पण ही अतिवृष्टी नुकसान भरपाईची तुम्हाला मदत किती मिळणार आहे? जर तुमचे जनावरं दगावले असतील किंवा या ठिकाणी तुमच्या शेती पिकाचं नुकसान झालं आहे, तुमच्या गायींचा गुरांचा कोठा वाहून गेला आहे, तुमचं साहित्य वाहून गेलं आहे, शेतीला लागणाऱ्या या ठिकाणी शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालवलेली आहे, ढासळलेली आहे. पण नेमकी महाराष्ट्र शासनामार्फत तुम्हाला अतिवृष्टीची मदत किती मिळणार आहे याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. आता या ठिकाणी थोडंफार व्हेरिएशन होऊ शकतं, कमी जास्त होऊ शकतं, पण याच दरम्यान तुम्हाला ही मदत जाहीर केली जाणार आहे ती महाराष्ट्र शासनामार्फत. आता या ठिकाणी ती मदत किती असणार आहे? तुमचं जिरायती असेल, बागायती असेल किंवा कोरडवाहू क्षेत्र असेल, कोणतंही क्षेत्र असू द्या, तुमचं जनावरे दगावले असतील त्यासाठी किती मदत महाराष्ट्र शासनामार्फत मिळणार आहे ते आता या ठिकाणी बघूयात. तर शेतकरी बंधूंनो, जर तुमची जमीन ही कोरडवाहू क्षेत्र असेल तर कोरडवाहू क्षेत्रासाठी महाराष्ट्र शासनामार्फत 8,500 रुपये हेक्टरी म्हणजेच 2.5 एकरासाठी प्रत्येक शेतकऱ्याला 8,500 रुपये या ठिकाणी मदत महाराष्ट्र शासनामार्फत दिली जाईल. नंतर जर तुमची जमीन ही या ठिकाणी बागायती असेल तर बागायतीसाठी 17,000 रुपये प्रति हेक्टर म्हणजेच 2.5 एकराला 17,000 रुपये अशी मदत बागायतीसाठी दिली जाईल. जर एखादी जमीन समजा बहुवार्षिक असेल की बहुपिकं त्या जमिनीमध्ये घेतल्या जातात, अशा जमिनीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत तुम्हाला हेक्टरी 22,500 रुपये एवढी मदत दिली जाणार आहे. म्हणजेच 2.5 एकराला बहुवार्षिक पिकासाठी 22,500 रुपये मदत ही दिली जाणार. शेतकरी बंधूंनो, जर तुमची जमीन ही खडून गेली असेल तर खडून गेलेल्या जमिनीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत तुम्हाला आता 18,000 रुपये प्रति हेक्टर एवढ्या दराने या ठिकाणी दिले जाणार आहे. म्हणजेच काय, तर तुमच्या 2.5 एकर जमिनीला 18,000 रुपये या ठिकाणी खडून गेलेल्या जमिनीला, समजा ज्या नदीकाठच्या वगैरे जमिनी असतील, नदी नाले ओढे काय जे तुमच्या तिथल्या जवळच्या जमिनी असतील किंवा ज्या जमिनी खडून गेल्यात त्यांच्यासाठी 18,000 रुपये प्रति हेक्टर मदत ही दिली जाणार आहे. आणि ज्या जमिनीचा समजा या ठिकाणी पोतच खराब झाला आहे, ती जमीन पूर्णपणे या ठिकाणी नादुरुस्त झालेली आहे, समजा तिथे पीक येणे शक्य नाही, त्या जमिनीसाठी जवळपास 47,000 रुपये प्रति हेक्टर एवढी रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे. म्हणजेच 2.5 एकरासाठी 47,000 रुपये ज्या जमिनीचा पोत खराब झाला आहे किंवा जी पूर्णपणे या ठिकाणी खडून गेली आहे, निस्तानाबूत झाली आहे, अशा जमिनीसाठी 47,000 रुपये प्रति हेक्टर या दराने पैसे दिले जाणार आहेत. नंतर बघा शेतकरी बंधूंनो, तुमची जनावरं असतील, दुधाळ जनावरं असतील किंवा ओढ जनावरे असतील, गाय असेल, बैल असेल, म्हशी असतील किंवा तुमचे जी जनावर आहेत त्या जनावरांसाठी कशा प्रकारे मदत दिली जाणार आहे ते बघा. समजा दगावलेलं जनावर जर दुधाळ असेल, समजा ते एखादं दूध देणारं जर जनावर असेल तर त्यासाठी 37,500 रुपये या ठिकाणी तुम्हाला जातील प्रत्येक जनावराला. समजा एखादं तुमचं दूध देणारी गाय असेल, म्हैस असेल, या जनावरांसाठी 37,500 रुपये दिले जातील. नंतर बघा ओढ काम करणाऱ्या जनावरांसाठी समजा बैल वगैरे असतील तर त्यांच्यासाठी 32,000 रुपये प्रति बैल किंवा प्रति जनावर या ठिकाणी दिले जाणार आहे. नंतर बघा लहान जनावरांसाठी 20,000 रुपये दिले जाणार आहेत. शेळी असेल, मेंढी असेल, बकरी असेल किंवा डुक्कर दगावल्यास प्रत्येकी 4,000 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे. नंतर या ठिकाणी बघा कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना 10,000ची आर्थिक मदत दिली जाणार. म्हणजे जे शेतकरी कुक्कुटपालन करतात त्यांना 10,000 रुपयाची मदत या ठिकाणी दिली जाणार आहे. नंतर घरांची पडझड झाल्यास झोपडपट्टीसाठी 8,000 रुपये तुम्हाला देण्यात जाणार आहे. समजा एखादं घर पडलं असेल अतिवृष्टीमुळे तर त्यांच्यासाठी 8,000 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे. नंतर बघा पक्क्या घरांच्या संपूर्ण पडझडीसाठी समजा एखादं पक्कं घर आहे आणि ते पूर्णपणे पडलंय तर त्यांच्यासाठी 12,000 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे. नंतर बघा
गोठ्यासाठी तुम्हाला गायचा समजा जो गोठा असतो त्याच्यासाठी 3,000 रुपये या ठिकाणी दिला जाणार। अशा प्रकारे तोडकी मोडकी का होईना महाराष्ट्र शासनामार्फत या ठिकाणी तुम्हाला मदत दिली जाणार आहे। जर तुमचे अजूनही पंचनामे झाले नसतील तर शेतकरी बंधूंनो स्थानिक प्रशासनाकडे कृषी अधिकारी असतील, तलाठी असतील यांच्याकडे तुम्ही धाव घ्यायची आणि तुमच्या शेती पिकाचा किंवा तुमचा जो जनावर आहे त्यांचा पंचनामा करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला पंचनामा केल्यानंतर काय जी केव्हा मदत येईल ती येईल, पण त्यावेळेस तुमच्या मदतीसाठी किंवा तुम्हाला जी मदत मिळणार आहे त्यासाठी तुमचा पंचनामा झालेला असणं गरजेचं आहे। अशी महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। भेटूया अशाच नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। जय हिंद।